नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत खोट्या प्रेमाच्या लक्षणांबद्दल. याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती खऱ्या प्रेमाच्या लक्षणाबद्दल पाहिलं असेल, त्याबद्दल जाणूनही घेतलं असेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खोट्या प्रेमाच्या काही लक्षणे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो, स्किप करू नका. एका अर्थाने लोक खरंच म्हणतात प्रेम आंधळं असतं, कारण जेव्हा कोणी प्रेमात पडतं तेव्हा त्याला चांगलं आणि वाईट यातील फरकच दिसत नाही. मित्रांनो, ते फक्त एकच व्यक्ती ज्याला तो मनोमन आपली संपूर्ण दुनिया मानून बसलेला असतो. मित्रांनो, खोटं प्रेम कसं ओळखावं यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व लक्षणे नीट तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायला हवीत. मित्रांनो, तुमच्या नात्यात जाणवत असतील तर सावध होण्याची गरज आहे, कारण अशा परिस्थितीत तुमचं प्रेम खोटं असण्याची शक्यता अधिक असते. नंबर 1, किंमत न देणे. नात्याच्या सुरुवातीच्या काळात तो तुम्हाला असं भासवेल की या जगात तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही. मित्रांनो, पण काही काळानंतर तो तुम्हाला किंमत देणं थांबवेल. उदाहरणार्थ, तुम्हाला वेळ न देणं, सोशल मीडियावर ऑनलाईन असूनही तुमच्या मेसेजला उत्तर न देणं, तुमचा कॉल न उचलणं किंवा तुम्हाला भेटायला नकार देणं. जर या गोष्टी वारंवार घडत असतील तर हे खोट्या प्रेमाची मोठी निशाणी आहे. नंबर 2, सारखी बहाणेबाजी. जर तो वारंवार वेगळ्या कारणांनी तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला टाळण्यासाठी नवनवे बहाणे करत असेल तर ते प्रेम खोटं असतं. नंबर 3, दुर्लक्ष करणे. जर कोणत्याही ठोस कारणाशिवाय ती व्यक्ती तुमच्या कॉल्स आणि मेसेजला दुर्लक्ष करत असेल, तर तुमच्यासोबत भविष्यातील कोणतीही योजना शेअर करत नसेल किंवा तुमच्या नात्यासंदर्भात बोलण्यास टाळाटाळ करत असेल तर सावध व्हा, कारण हेही खोट्या प्रेमाचंच लक्षण आहे. नंबर 4, गोष्टी लपवणे. मित्रांनो, जर तो आधीसारखा मोकळेपणाने तुमच्यासोबत बोलत नसेल, आपल्या गोष्टी शेअर करत नसेल आणि याउलट काही गोष्टी लपवू लागला असेल तर हे खोट्या प्रेमाचं मोठं लक्षण आहे. मित्रांनो, विश्वास असला की माणूस काहीही लपवत नाही, पण जर तो तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत नसेल तर तो नात्यात प्रामाणिक नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते. धन्यवाद.